बोलली होती ती मी सांगून घेते. आज आपल्यामध्ये महानगरपालिकेतील स्वच्छता दूत आलेले आहेत. जसं ते सर्व शहराला, भारताला, सगळ्या घराला, सगळीकडे स्वच्छतेचं काम करतात, तसंच हे जे राजयोग आहे हे पण एक मनाची स्वच्छता ठेवण्याचं काम करतात. तर त्याच्यामुळं मला असं एक विशेष मी तुम्हा सर्वांना विनंती म्हणा, एक संदेश म्हणा, जी परमात्म्या थ्रू आहे की आपण सर्वजण घर स्वच्छ ठेवतो, देश स्वच्छ ठेवतो, आपला परिसर आजूबाजूचा स्वच्छ ठेवतो, पण मनाचं काय? मनाची शुद्धी आणि आत्म्यामध्ये येणारी पावर हे वाढवण्यासाठी आपल्याला राजयोगाचा अवलंब करावा आणि त्याच्या थ्रू आपण नशामुक्त व्हावं. हे विशेष तुम्हा सर्वांना परमात्मा थ्रू एक संदेश देतात. तर आज मी सांगते आहे की महानगरपालिकेची स्वच्छता दूत शहर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे कार्यकर्ते महाराष्ट्रातील नागरिक, स्थानिक स्वराज्य जबाबदाऱ्यामध्ये स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाचा समावेश होतो. स्वच्छता दूतांची प्रमुख कामे जे विशेष आहेत आणि उल्लेखनीय आहेत, त्याच्यामुळे आज आपण सगळीकडे जे आनंद भोगत असतो ते तुमच्या सर्वांमुळे आहे. परिसरातील स्वच्छतेवर नियमित लक्ष ठेवणे, रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि परिसरात कचरा साचल्यास संबंधित विभागाला माहिती नागरिकांना ओला सुका कचरा वेगळा करण्याबाबत जनजागृती करते. बरोबर आहे ना? तुम्ही जेव्हा बरेच जण नागरिक मला माहिती सगळे एकत्र येतात, तरी पण तो त्रास शांतीने तुम्ही सहन करून सर्व हे करता. सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, थुंकू नये आणि परिसर कसा स्वच्छ ठेवावा यासाठी नागरिकांना समजावण्याचे काम पण ते स्वच्छता करत असतात. ते परमात्माचं एक राईट हँड आहे असं म्हटलं तरी चालेल सर्व स्वच्छता ठिकाणी. आणि त्यांच्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामावर देखरेख ठेवून समस्या संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणे, स्वच्छता अभियानामध्ये नागरिकांचा सहभाग वाढवणे, हे सर्व जे तुमचं उल्लेखनीय कार्य आहे त्याच्यात एक आणखी आज विशेष तुम्ही एक ॲड करावं, ज्याला म्हणतात राजयोग. कारण प्रत्येक जण आजकाल स्ट्रेसमध्ये, तणावामध्ये, आर्थिक तंगीमध्ये, कुठल्याही तणावामध्ये आहे. तर राजयोगाचा अवलंब करून तुम्ही नशामुक्त होण्याचा पुरेपूर उपयोग करावा. आणि या अभियानातून तुम्हाला जे राजयोगाचा ज्ञान भेटणार, ज्यांना इच्छा असेल, ज्यांना त्याच्यामध्ये राजयोग अवलंबनायचा असेल, त्याच्यासाठी विशेष तुम्ही ब्रह्मकुमारी स्वामोठेला पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही ते ध्यान शिकू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मनावर कंट्रोल घेऊन तुम्ही नशेमध्ये पण पूर्ण कंट्रोल करू शकता. आणि जरी तुम्ही, मला माहिती आहे याच्यात तुम्ही कोणी नशा करणारे नाहीच आहे, पण हे ह्याच्यासाठी आहे की तुम्ही दुसऱ्यांपर्यंत पोहोचवावं, तुमच्या आजूबाजूला तुमच्या नातेवाईक